यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील 487 गृह प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे। महारेरानं दणका दिलाय। बँक खाती गोठवून खरेदी विक्री व्यवहारांवर सुद्धा निर्बंध आणल्याची माहिती समोर येते। राज्यातील 10,733 व्यापक गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या। या नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या राज्यातील 1,905 प्रकल्पांना महारेरानं स्थगिती दिलेली आहे आणि यामध्ये पुण्यातील सर्वाधिक 487 प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यांना स्थगिती देण्यात आली आहे। विकासकांची बँक खाती सुद्धा फ्रीज केल्याची माहिती समोर येते। तर महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही माहिती अद्यावत न करणाऱ्या 10,773 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि आता त्याच्यानंतर ही कारवाई केली असं म्हणावं लागेल, कारण त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहे आणि त्या प्रकल्पांना स्थगिती दिलेली आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? अनेक प्रकल्पांना 1,000 पेक्षा जास्त प्रकल्पांना राज्यभरामध्ये स्थगिती दिली आहे, तर सगळ्यात जास्त प्रकल्प हे पुण्यातले आहेत। नेमके कोणते हे प्रकल्प आहेत आणि दुसरं म्हणजे कोणत्या कारणाने त्यांना स्थगिती देण्यात आली आहे? खरं तर फार विविध भागातले हे सगळे प्रकल्प आहेत। मोठ्या इमारती आहेत त्या उभारण्याचं काम आहे, पण महारेराकडे जी वेळ या बिल्डर कडून दिली जाते त्या वेळेमध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत आणि त्यामुळे याआधी सुद्धा त्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या। राज्यभरात जवळपास 10,000हून अधिक बिल्डरांना याबाबतच्या नोटिसा बजावलेल्या होत्या आणि कारणे दाखवा नोटीस यामध्ये देण्यात आलेली होती, पण तरी सुद्धा याबद्दलची कार्यवाही आहे ती केली नाही। त्यामुळे महारेराने ही मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या बांधकामावरच आता स्थगिती दिल्यानंतर त्यांचे बँक खाते आहेत ते सुद्धा गोठवलेले आहेत। यापुढे कोणतेही खरेदी आणि विक्रीचे व्यवहार आहेत ते या विकासकांना म्हणजेच बिल्डरांना करता येणार नाहीत, अशी मोठी कारवाई आहे ती केलेली आहे। राज्यभरामध्ये जवळपास 1,000हून अधिक असे बिल्डर आहेत ज्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या प्रकल्पाला ही स्थगिती दिलेली आहे। पण पुण्यात सर्वाधिक 487 प्रकल्प आहेत ज्यांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प आहेत ते सध्या स्थगित करण्यात आलेले आहेत आणि त्यांची बँक खाती आहेत ती सुद्धा गोठवलेली आहे। उद्देश एकच असतो की जे महारेराकडे त्यांनी रजिस्टर केलेले वेळ असते त्या वेळेतच हे सगळे प्रकल्प पूर्ण होणं हे बंधनकारक असतं। मात्र तरी सुद्धा हे प्रकल्प महिनोन महिने लांबवले जातात आणि त्यामुळेच महारेराने एक मोठी कारवाई आहे ती या प्रकल्पांविरोधात केलेली पाहायला मिळते। निश्चितच, पण अमोल, याच्यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, म्हणजे स्थगिती दिल्यानंतर आधीच हे लांबलेले आहेत प्रकल्प, त्याच्यानंतर स्थगिती दिल्यानंतर किंवा त्यांची बँक खाती ही फ्रीज केल्यानंतर आणखी त्याची जी मर्यादा आहे किंवा जे बांधकाम आहे ते लांबू शकतं। त्याच्यामुळे ज्यांनी आता हे सर्व प्रकल्पांमध्ये घर खरेदी केलेलं आहे त्यांना मात्र याचा मोठा फटका बसू शकतो। नक्कीच, पण यामध्ये जी चूक असणार आहे ती बिल्डरांचीच असणार आहे, कारण की त्यांनी महारेराकडे जे कागदपत्र दिलेले असतात की या वेळेमध्ये हे प्रकल्प पूर्ण करावे लागतात, पण तसं न झाल्यामुळे नियमांचं उल्लंघन खरं तर यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळेच महारेराला यामध्ये कारवाई करण्याचे अधिकार आहेत आणि त्यांनीच त्या अधिकाराचा वापर करून अशा पद्धतीची स्थगिती आहे ती सुद्धा दिलेली आहे। साहजिक आहे की यामध्ये ज्यांनी घरं घेतलेली असतील त्यांना ती घरं उशिरा मिळू शकतात, पण यामध्ये जे प्रकल्प धारक आहेत बिल्डर आहेत त्यांनी कुठेतरी कुचकामी किंवा त्यांनी वेळ लावल्यामुळेच ही कारवाई आहे ती केलेली आहे आणि याचा भुर्दंड जसा बिल्डरांना बसतोय तसाच तो सामान्य नागरिकांना सुद्धा बसू शकतो ज्यांनी त्या ठिकाणी घरं बुकिंग केलेली असतात आणि त्यामुळे ही खरं तर जी मर्यादा दिलेली असते, जी वेळ या प्रकल्पांची असते त्या प्रकल्पांची त्या वेळेतच हे प्रकल्प होणं हे अपेक्षित असतं, मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणत महारेराने ही कारवाई आहे ती या प्रकल्पांविरोधात केलेली पाहायला मिळते आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।